मंडळी, काल परवाच आलेली हास्य खुर्द मधली रत्नागिरीची 2 हास्यरत्न प्रथमेश आणि श्रमेश आज थेट सिनेमा तयार करणार आहेत. बघूया ते हा सिनेमा कसा तयार करतायत ते. पहिले इकडे ठेवूया. लागलं. हॅलो. हा काय काय पोचलो. हा काय नाही, नकावडा भात खाल्ला, अंड्याचा कोरडा खाल्लाय मी. हा आता पोटात जरा मुरडा पडल्यावर का झालाय, पण काळजी नको, बेंबीला थुकी लावली मी. ठेवतो. नमस्कार मंडळी, नमस्कार. ओळखली काय? नाही ना, माणूस की शिल्लकच राहिले नाही. काय सांगतो, मी चंद्रू गानू देवलेकर. चंद्रू गानू देवलेकर, गावचा एडिटर, रायटर, लेखक, सगळा म्हणजे मीच आहे. बाहुबली बघितला वाय ना? होय म्हणा. होय, थँक्यू. तर बघितला वाय ना, तर आता मी काय करतोय, मी कोकणातला बाहुबली करतोय. काय म्हणलं बाहुबली. तर काय लोकलच माणसं घेतली सगळी. आणि मुंबईतनं खास माणूस बोलवलाय बाहुबलीच्या प्रमुख भूमिकेसाठी. काय समजलं, पण ता मूल कोकणातलाच आहे. ता आलाय सकाळी वासाडा घ्यायला उठल. बाहुबलीचं म्युझिक आणि मालवणी ट्यून कशी वाटली? भारी वाटली ना? हाय, आय एम अमरेंद्र बाहुबली. ती कवटा आत घे, आवाज खाली कर. माझं नाव काय, मी राजा मौली आहे, समजलं ना? सॉरी. नमस्कार नमस्कार. सर, आता सुरुवात करूया. शूटिंगचा पहिला दिवस, खूप एक्साइटेड आहे. सुरुवात करायची आहे, पण कोकणाच्या स्टाईल न करायची, समजलं काय? जास्त पुढे जायचं नाही. मला जर राग आला ना, तर टाकीन तुझी वेल्डिंग करून. काय सर, ते स्क्रिप्ट हवंय. हित आहे. इथं म्हणजे वटावर. माझ्या सगळे स्क्रिप्टी वटावर असतात. चंद्रूची स्टाईल आहे ती. काय समजलं? स्क्रिप्ट वटावर. अच्छा सर, आपण तो मराठी बाहुबली करतोय ना, मग पहिला सीन तो सर शंकराच्या पिंडीचा आहे ना सर? असा नाही, ते पिंडी आणि धबधबा सगळं कॅन्सल केलेलं आहे. आज तुझा पहिला दिवस आहे ना, तर तुझी एंट्री शूट करू. एंट्री म्हणजे तो हत्तीवरून जसा बाहुबली येतो तसा मी पण हत्तीवर येणार? आवडेल सर, मला आवडेल. त्या हत्तीवर तिने फालतूगिरी घाला नाही आहे. मी प्रभासला फोन लावून सांगणार होतो, पण त्या रोमिंग मध्ये आहे ना, 150 रुपये जातील एका टायमाला. परवडल नाही, काय बोललो नाही मी त्याला. पण काय आपण काय करायचंय, आपण कोकणातल्या स्टाईल करायचं आहे. कोकणात? मी तुला दाखवतो ना, टेन्शन नको घेऊ, माझ्यासारखं करायचं. दादा रेडी आहेस ना? काय करायचं, एंट्री कसं करायचं बघ. नीट बघ, डोलं मोठं कर. मी यमुनेचा पाणी, वसंताची गाणी, राधेचा किस्ना आणि द्रौपदीची लाली. मी बाहुबली. वा. बाहुबली नाही आहे ते, बाहुबली आहे ते. केला ना वासाडेगिरी. कोकणातला सिनेमा सांगतोय तरी ते फालतूगिरी नाही करायची. आपलं सगळं ओरिजिनल कोकणाला करायचं आहे. बरं ठीक आहे, पण मी काय म्हणतो, ती ही अशी एंट्री थोडी इलॉजिकल वाटते मला. तर थोडं वेगळा सीन सांगा ना एंट्रीचा, वेगळा. म्हणजे अशी ग्रँजर एंट्री पाहिजे ना. ग्रँजर? हा, म्हणजे ते बघा, हत्तीवरून एंट्री आहे त्याची. तर हत्ती नसेल तर घोडा चालेल आपल्याला. हा, घोडे लावणार आज माझी. अरे घोडे नाहीत, काय करू आपण, कोकणात जर मिळतात ते घेऊ. आपण साप घेऊ. काय साप? हा, आता ताजा सुचला येशील, ताज करू आपण. काय करू, बिलत नाही ना 5-6 ताजं साप काढू. काय बिलत ना काढायचं, काय साप, मन्यार, घोणस, फुरस, नाग आणि किंगकोब्रा सगळे ना काढू. 5 दिवस उपाशी ठेवू आणि नंतर जाऊ त्यांना शेतात सोडू. शेतात सोडल्यानंतर काय करायचं, इकडे बघा, तू शेतात सोडल्यानंतर काय करायचं, तू बाहुबली आहेस ना, म्हणजे बाहुबली आहेस ना, तू उघड्या पायाने शेतात जायचं. उघड्या पायाने शेतात जायचा, सगळ्यांच्या शेपट्या धरायच्या. सगळ्यांच्या शेपट्या धरल्या, एकजूट करायची, करगोटा काढायचा आणि गाठ मारायची. करगोटा
करवटा काढायचा आणि गाठ मारायची म्हणजे गावात शेपटे एकत्र येते शेपटे एकत्र आल्या की सगळ्यांची मुसकी एकत्र येते मुसकी एकत्र आली मग त्या भुजंग काय दिसेल कसा भुजंगासारखा हा मग पुढे तू एंट्री मारायची त्यांच्या शेपटीवर उजवा पाय ठेवायचा डावा पाय ठेवायचा मानवर आणि वरती झेंडा फडकवायचा अहो सापाच्या शेपटीवर पाय दिल्यावर तो चावणार नाही काय नाही चावला तरी 1 तासाच्या नंतर ईश चढतं आपण काय करू 1 तासात 3 शीन शूट करून घेऊ आणि नंतर वेल मिळाला तुला नेऊ त्याच्यामध्ये मी मेलो मग नाही मरत यावेळी अंदाज चुकणार नाही मागच्या वेळी थोडासा चुकला म्हणून तो 5वा बाहुबली गाचा म्हणजे पाचवा बाहुबली साप चावल्यानं गेला हा त्याचा काय झालं थोडासा अंदाज चुकला आम्ही त्याला मनेर चावली ना तर 2 तास शूटिंग करत राहिलो म्हटलं वाचल पण जायपर्यंत ह्याचे डांबे शिजले अर्ध्या वाटेत डांबे शिजले म्हणजे शेवगाच्या शेंगा ताट झाला होता टपोर जाणं आले होते बाहेर सगळे हो हे नको हे भयानक वाटतंय मला एकदम हे एंट्रीचा सीन मी कुठल्या अपेक्षा घेऊन इथे आलेलो बापरे मी काय म्हणतो आपण ते एंट्रीचं कॅन्सल करूया आपण ना म्हणजे वेगळा सीन म्हणजे हा माझा आणि हिरोईन तुम्ही या पिक्चरसाठी मुंबईवरून हिरोईन मागवणार आहे ना जय दमडीची नाही कमाईने रुपयाचा नैवेद्य हव्या काय त्याला आपल्याला फुकटची उगाच लपडी हिरोईनचं काय खरं नाही येतात आणि काहीतरी देऊन जातात मग काहीतरी देऊन जातात म्हणजे मग मागल्या टायमाला एक नटी आली होती गावात इथंच रमली आणि जाता त्या सुन्या परबाला पोर देऊन गेली त्यांचं काय जुळलं असेल तर लग्न लावून द्यायचं ना सेटल झाले असते ते कशाला शेटल सुन्या ऑलरेडी शेटल होता 4 पोरं होती त्याला होलसेल मध्ये 5वं आलं बायकोन टाकलं वेल्डिंग करून हो ऐका मी काय बोलतो माझ्या मुंबईत ओळखी आहेत म्हणजे प्राजक्ता माळी ह्यांना घेऊया का आपण ते देवसेनेच्या रोल साठी नको पोरगी सारखं कोणतरी बाई काय बोलताय पोरगीच आहे ती सुंदर पण दिसते नाही सुंदर आहेच ती त्याच्यामध्ये काय वाजत नाही गुलाबाचं फुलच आहे ते कळलं काय पण काय आहे कोकणात गुलगुली चेहऱ्याची माणसं चालत नाही आमच्याकडे रस्ता पण गुलगुलीत नाही वासाडा मेला नेत सगळे त्यांच्या फटकीच गावले सगळे एका वेळी गुलगुलीत माणसं चालत ना आमच्याकडं हा तुमच्या डोक्यात हिरोईन साठी कुठलं नाव आहे ते सांगा हिरोईन साठी नाव एकच कोण बाबल्या मयेकर ऑप्शनच नाही दुसरा तुम्हाला बबली मयेकर म्हणायचं नाही बाबल्या मयेकर म्हणायचं बघायचंय तुम्हाला तर आंटी सौंदर्य दाखव या आलाय त्या इकडे झालाय रे बाला उभा रे का रे बोलवला हा देवसेना बनणार आहे अहो मूळ पिक्चर मध्ये देवसेना किती सुंदर आहे माहितीये ना त्याच्या दिसण्यावर जाऊ नका टॅलेंटेड पोरग आहे 3 फेटा घेतला नाही काय आपण फुकटचे उडतोय इकडे बघा इथं काय खुशखबर आहे खुश खबर कसली याच्याबरोबर तुमचा हॉट सीन ठेवलाय हॉट सीन याच्या वाटांची तुम्हाला पप्पी घ्यायची पप्पी पण ते कसं शक्य आहे ते त्याला काय प्रॉब्लेम नाही चुम्मा द्यायला मला प्रॉब्लेम आहे ना पण त्याच्या पुरुषाची पप्पी घ्यायला सांगताय तुम्ही इथंच मार खातात सगळे नट तू नट आहेस ना मग ढिला पडू नको टाईट हो कळलं काय एक लक्षात घे त्याच्याकडं बघताना त्याच्यातली बाई बघ कळलं काय पुरुष बघून वर नको बघ आज जाऊन बघ त्याच्या आज बाई दिसेल सगळ्याला गंडावला नाही त्याला मागच्या डायवाला काय झालं माहित नाही आठवलं काय मागले शिमगे काय झालं नमण्याची रेसल करायची होती तर हा काय म्हणाला मी डायरेक्ट घरूनच साडी नेसून येतो कॉन्फिडन्सने मी हाय लेवलला असतो गेला घरी आणि सगळं बांधलं आणि निघाला रस्त्यान चालत होता आणि पम्या नाचन करण बघितला
आणि सगळं सामान बघून डच मारलं त्याचं मन. मग काय धरला आणि वाढला झाली त्याला. मग पमेनाचनकर फसला, काय गावलंच नाही. उलट शॉक मध्ये गेला शॉक मध्ये बाहेर आला होता, असा ताट झाला होता निमरेचा पार का. सगळ्या नंतर सगळं पोरं आली आणि त्याला इस्पितळात नेला नाही. 8 दिवस उठलेला नाही. एवढ्या रानटी सौंदर्य आहे अहो पण मी काय म्हणतो, तो पुरुष आहे ना, मग ते पुरुष स्त्रीची भूमिका करताना ऑड दिसतो स्क्रीनवर. ते कोण बोलला काय पण वाचाडीगिरी करतोय, टाकीन जाऊ वेल्डिंग करून परत बोललास तर आला काहीतरी. नाही तर काय, बाल गंधर्वांपासून इजय चव्हाणांपर्यंत सगळ्यांनी पात्र गाजवलेत बाईची. नुसती गाजवली नाहीत, काजरामर गेलेत. काय रे मग कळलं काय. आणि हा मान्य आहे त्या लेवल पर्यंत जाणार नाही, पण देवसेना करील तो. काय रे नाही, तुमचं बरोबर आहे. पण मी काय म्हणतो, मी हिरो आहे ना, हिरो. मग हिरो हिरोईन रोमॅन्टिक सीन असतो, लव्ह सॉन्ग असतं, ते त्याच्या बरोबर. अरे हाय लव्ह सॉन्ग, तुमचं दोघांचं लव्ह सॉन्ग टाकलंय मी. काय जमायला ह्याच्या बरोबर. मग त्याला गवलनीची झाग दिली. लव्ह सॉन्गला गवलनीची झाग. कोकणातल्या गवलनीची झाग दिली. बघायचं रे, दाखवतो लगेच. पोरा या इकडं. हवालदार जरा बाजूला वा. साडीवर केली, हिरवा बरमुडा दिसला, जा ठेव ये खाली. आपण काय करायचंय, दाखवायचं. दादा रेडी. हा थांबा. अहो तुम्हाला कळतंय का, बाहुबली मध्ये तुम्ही नमन घुसवताय हो. नमन ह्याची ना कायमची वेल्डिंगच केली पाहिजे. कळतंय तुला. अरे कोकणात आहेस तू, इकडं हल्दी शिवाय लग्न आणि नमन जाकडी शिवाय कार्यक्रम होत नाहीत. कळलं काय. पण माझा एक प्रश्न आहे, आता या बाहुबलीमध्ये नमन झाकडी आलं, मग बाहुबली डायलॉग कसा बोलणार, नमनासारखे. तू लय चुरू बोलतोस, करणी करी ना तुझ्यावर. हा नाही तर मग त्यानं पण जाऊ तडपडून नाही मिळाला तर मूठ मारीन, लक्षात घे. हा मी काय ऐका पण लय चुरू बोलतोय. याला चांगला डायलॉगच देतो. तुला काय येतं रे. मला येतात बाहुबलीचे डायलॉग. बोल काय व काय त्या एकदाचं. अमरेंद्र बाहुबली म्हणजे मी. याला जो या दोघांना बघणार आहे तुझा गावात पिटालतील कुत्र्यासारखा. आता मी दाखवतो अमरेंद्र बाहुबली शपथ कसा घेईल ती ऐक. गावातली मिस्तो अमरेंद्र बाहुबली. अमरेंद्र बाहुबली या गावाच्या येशीला साक्षी ठेवून अशी शपथ घेतो की मला भाऊकीचे सगळे निर्णय मान्य आहेत आणि जर मी निर्णय नाही पाळले तर माझ्या घराची कौला आपोआप उडतील. माझं आधार कार्ड नाहीच होईल. माझ्या पावसाळ्यात सुद्धा कपडे वाळणार नाहीत. तो बाहुबली आहे. हो बाहुबली, तो अशी कशी शपथ घ्या पावसाळ्यात कपडे वाळणार नाहीत म्हणून. नाही होय, मला पटत नाही तुमचं काहीच. वाळलास वाकलास सगळं. मला एक कळलंय, तो बाहुबली काही इथे होणार नाही. काय नाही कोकणात होणार नाही. कोकणात पोरं वाटतात ना मशिने काय. नाही मी तुमच्या पाया पडतो. मी चुकलो. मी तुमचा पिक्चर नाही करणार आहे. नाही तुला करावं लागेल पण थोडे शीन बदलू. नको ते साप बी बांधता नको. 5 करू. मला सोडा. नाही करायचं. हा पण गेला. माझ्यासारखा सज्जन डिरेक्टर मिळणार आहे काय कुठं. सगळे पडतात जाऊ. पण ठीक आहे, आपण 9व्या बाहुबलीला फोन लावू. आमिर आहेस ना. प्रॉब्लेम मंडळी, आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार एका बँकेवर दरोडा पडलाय. बघूया तिथे काय होतंय. तुम्हाला लोटपोट हसवायला हास्य खुर्दमधून येत आहेत रत्नागिरीची 2 हास्यरत्न प्रथमेश आणि श्रमेश आणि त्यांच्या सोबतीला आहेत आजच्या आपल्या मान्यवर पाहुण्या स्मिता सरवदे.
ग बाई, किती करू मी घाई. प्राजक्ता, बाय ग, खूप उशीर झालाय मला आज. अगं सई, माझा नवरा आणि सासू इतके चिडलेत ना माझ्यावर. आता इतका उशीर झालाय तरी मी एकटीच काम करते बँकेत. बरं आता निघायला हवं, उशीर झालाय मला. गडबडीत मोबाईल विसरले. आई गं, कुठे गेला? मामा मामा, आज पहिला दिवस आहे ना चोरीचा. पहिला दिवस आहे ना, आशीर्वाद दे की मामा. वाय मर्दा, गाच म्हणतात. अशी चोरी करूया ना की गावभर आपली चर्चा झाली पाहिजे. वाय पुढा, वाय वाय. ए बाई, जायला सांगते. अरे ए, चोरी करायला आलो आपण, चोरी. एक काम कर, बाईला आवाज दे छाती पुढे करून. बाई, अरे टाइमपास करायला आलोय काय? माय भाकर वाढ असा आवाज नाही रे. एक काम कर, तुझ्याकडे बंदूक आहे ना, बाईला बंदूक दाखव. बाई, तुम्हाला जर मी बंदूक दाखवली ना, लय प्रॉब्लेम होतील. अहो पण बंदूक नाही चालत इथे. पासबुक असेल तर काढा, नाही तर टोकन घेतलायत का तुम्ही आधी? हिच्या बापाच्या झांजा वाजवल्या हिच्या. ए बाई, जास्त टकुर फिरवायचं नाही. मी दरुडे खोर आहे, बँकेमध्ये दरुडे टाकायला आलोया. मामा, पोलीस गेलं काय रे? नाही, मी रडत होते. बाई, स्टेज कव्हर करून झालं असेल तर स्किट कव्हर करूया. बाई, माझा ऐका, हा. मला आधी तिजोरी दावा. तिथेच आहे. कुठे आहे? ही काय? कोणती? ए तिजोरी इकडे. बाई, गाप गुमान बसायची इथं. बसा लवकर, बसा. भाचा, हिच्यावर लक्ष ठेव. हा, हिला बंदुकीवर ठेव. बाई, यायच्यावर. अरे येडाय का तू? बाई, तुम्ही पण काय त्या येड्याच्या नादाला लागताय? अरे तिला बंदुकीवर ठेव म्हणजे बंदूक रोखून धर. हा, मोबाईल घे, मोबाईल घे. सांगा. 908 908 235 235 60. 60. मामा, कुणाच्या नावाने सेव्ह करू? कर ना तुझ्या नावाने सेव कर. तुझ्या कान पडत तू आवाज काढू काय? अरे मोबाईल घे म्हणजे बाईचा मोबाईल जप्त करून घे. समजलं काय तुला? हा, बाईवर लक्ष ठेव. तोपर्यंत मी तिजोरी खोलायचं बघतो. हा, मोबाईल दे बाई लवकर त्याच्याकडे. देते. आवाज नाही करायचा. हा, असं लक्ष ठेवा, लक्ष ठेव. हा, बाई, शांत व्हा, शांत व्हा. कशी शांत हो मी? सोपं आहे. अशी होऊ शकता, अशी होऊ शकता, अशी होऊ शकता, आणि ह्याच्यापैकी काय नाही जमलं तर धनश्री सारखं होऊ शकता. कसं आहे, सगळीकडे गोंधळ असतो तरी ती शांत असते. अहो पण मी कशी शांत राहू? मला घरी जायचंय. नाही ना, माझ्या घराला पत्रे नाहीत. बरोबर नाही वाटणार तुम्हाला न्यायला. अहो माझ्या घरी जायचंय मला. तुमच्या घरी जायचं? नाही 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 नाही, मामा नाही म्हणणार, मामा नाही म्हणणार. अहो जाऊ द्या ना मला. अहो माझी सासू गेली. माझ्या राशीला आली. अहो खूप छळते हो मला, सारखी अदला बदल करत असते. ओ ए, ती बाई तुझं मन बदलल. तिच्या बोलण्यात जाऊ नको. लक्ष ठेव, लक्ष ठेव. मी नाही हो, माझी सासू सारखी सगळ्या भांड्यांची अदला बदल करत असते किचन मध्ये. म्हणजे काय करते माहितीये का? तांदळाच्या डब्यात रवा ठेवते, रव्याच्या डब्यात गहू ठेवते, गव्हाच्या डब्यात साखरेची पावडर ठेवते, साखरेच्या पावडरच्या डब्यात सगळं असं गोंधळ करून टाकते होती. त्या दिवशी काय केलं माहितीये तिने? काय काय काय? माझ्या तेलाच्या बुदलीत कोल्ड्रिंक ओतलं आणि मी बावळट कोल्ड्रिंक मध्ये सगळा स्वयंपाक केला ना. सगळे जेवायला बसले. एक घास घेतला, ढेकर देत होते. दुसरा घास घेत होते, ढोईकर देत होते. अहो काय सांगू, माझ्या सासूमुळे ना माझा सगळा संसार फसफसलाय हो. ओ बाई ओ, एवढी जर सासू तुम्हाला त्रास देत असेल ना तर तिला डब्यात भरा आणि तिला बदला ना. चांगली आयडिया.
आत्ता करते मी तसं. जाऊ मी? चालेल चालेल ओ सावकाश. बाई कुठं चाललात हा? जास्त हुशारी करायची नाही. तू पण काय रे जायला सांगतो, चोरी करायला आला ना पहिली असं सोडायचं नसतं. ती बाहेर गेली आणि त्यांनी पोलिसांना सांगितलं, मग बस खाली खाली बस. बाई तिजोरी डिजिटल आहे, पासवर्ड सांगा. ऋषी आय लव्ह यू. काय काय पासवर्ड ठेवतात, असू दे मरू दे. ऋषी आय लव्ह यू. मूर्ख माणसा, चुकीचा पासवर्ड, चुकीचा पासवर्ड, चुकीचा पासवर्ड. बाई तिजोरी हसते आपल्यावर. हसण्यासारखंच किट करतोय आपण. अहो बाई तिजोरी हसते म्हणजे तुम्ही तिजोरीचा चुकीचा पासवर्ड सांगितला आहे. या मी तिजोरीचा पासवर्ड सांगितलाच नव्हता, माझ्या मोबाईलचा आहे तो. हो बाई तिजोरीचा पासवर्ड सांगा. नाही मला नाही माहित, मॅनेजरला माहित असेल. एक काम करा, तुमच्या मॅनेजरला फोन लावा. ए भाच्या फोन दे, बाईला फोन दे. ऋषी आय लव्ह यू. पासवर्ड टाकला. हॅलो सर, हा, तुम्ही फ्री आहात? मला अजूनही किंमत आहे. बरं आपल्या तिजोरीचा पासवर्ड सांगा ना. व्हेनेझुएला. बर. काय 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 बोला मॅनेजर, काय बोला सांग लवकर. व्हेनेझुएला. व्हेनेझुएला. वहिनीवरनं शिवी. हा? बाई ते व्हेनेझुएलाचं स्पेलिंग काय असतंय? मला नाही माहित. बाई एक काम करा, मॅनेजरला परत फोन लावा आणि व्हेनेझुएलाचं स्पेलिंग विचारा. नाही नाही, आमचे मॅनेजर आहेत ना, हा. ते फक्त जुजबी माहिती परत परत देतात. बाकीची कुठलीच माहिती नाही देत. होय काय? मामा जुजबी माहिती. भाच्या तू कशाला सई मॅडमचं काम वाढवतोयस? नको नको. पण तरी पण कोणाचं नशीब कधी चालेल सांगू शकत नाही. एकदा शब्द बोलूनच घेऊ. जुजबी. ए चोरी करायला आलोय आपण. यायला काय करू, ही पण फुटत नाही. काय करायचं हिचं? ए भाच्या मी बघतो हा, तू बाईवर लक्ष ठेव. हा हा. मामा काय करतोयस? काय नाही, मी तिजोरी फोडायची बघतोय. अरे त्यापेक्षा इथे येऊन 2 पंच फोड ना, मार्क तरी मिळतील. अरे तू आईला त्या बाईच्या नादाला लागू नको. लक्ष ठेव लक्ष ठेव. तिला मोबाईल अजिबात देऊ नको, आधीच सांगतोय. नाही नवराया दे की रे मला मोबाईल. दे ना प्लीज. नाही नाही नको, तर मामा ओरडेल, मला मारतो नंतर. अरे असं काय करतोस? माझ्या मुलाचा अभ्यास घ्यायचा मला फोनवरून, आणि त्याचा अभ्यास नाही घेतला ना तर बाई ओरडतील त्याला, मार्क कमी मिळतील त्याला, नापास होईल तो आणि मग एलिमिनेट होईल. मामा हा बाई काहीतरी एलिमिनेट व्हायचं बोलली रे. आईच्या गावात काय झालं? डायरेक्ट रत्नागिरी दिसली रे. 2 मिनिटं थांब, 2 मिनिटं थांब, मी पण येतोय. 1 मिनिट, हे विषय इथं नको. बाईला सोडू नको. लक्ष ठेव लक्ष ठेव. हे बघ भाऊराया, मी ना तुला रक्षाबंधनला राखी बांधेन, पण मला जाऊ दे ना इथून भाऊराया. ताई ताई असं नको बोलले ताई. ए भाच्या ती फसवते, तिला बळी पडू नको. माझ्याकडे लक्ष दे. माझ्याकडे मामा लक्ष- मामा भाऊबीजेला माझ्या घरी येशील ना रे? ताई. अरे ती ताई नाही, ती कसाई आहे. तिजोरी खोलत आली. तिजोरी मामा हे बघ माझ्या रक्षणाची जबाबदारी तुझी आहे भाऊराया. ताई. ती घोळात घेत आहे, तुला घोळात घेत आहे. माझ्याकडे लक्ष दे. तिजोरी खोलत मामा आली. तिजोरी खोलली. ढंक टकर केळ. ती तिजोरी ना डमी आहे. मामा सायरनचा वाजला. पोलिसांचं सायरन आहे तो. ही तिजोरी उघडली ना की लगेच पोलिसांना कळतं चोर आलेत. म्हणजे आता पोलीस आम्हाला पकडणार? हो, त्यांचीच वाट बघत होते ना, म्हणून तर एवढा वेळ काढला मी. आणि वेळ काढायचा असेल ना तर सासूरवास हा विषय इतका इंटरेस्टिंग वाटतो ना लोकांना. पण तुम्हाला काही चोरी करताच येत नाही. बँकेत दरोडा कसा घालायचा असतो? बँकेतून एक मोठं लोन घ्यायचं आणि मग परदेशात पळून जायचं. समजलं का? मामा येणारच तू. बाई मी केवढी टॅलेंटेड आहे. शेप दरोडा कसा टाकायचा ते तिनं सांगितलेलं आहे. आजपासून तीच माझी गुरु. आणि माझी बी.